नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता मैत्रीच्या नात्यामध्ये फूट पडून आता मलिका आणि अंशुमनने समरला दाखवलेल्या एकाच पुराव्याने समरचा आता आनंदवरचा विश्वास सोडून समर ज्या वेळेस आनंदला तेथून घरी जाण्यासाठी सांगतो त्याच वेळेस सगळी काही मैत्री तुटून जेव्हा आता आनंद घरी येतो आणि आता समर आणि आपल्यामध्ये काहीच उरलं नाही आणि इतक्या वर्षाच्या मैत्रीचा एंड झाला आहे जेव्हा आता आनंदला कळतं. आणि त्यानंतर आता वाईट वाटण जेव्हा आनंद आता स्वतःला संपवण्यासाठी आता फॅनला लटकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू लागतो, त्याच वेळेस इकडे आता स्वानंदी ही समरला समजावत असताना समर ऐकण्याच्या मनस्थितीत नसताना ज्या वेळेस आता स्वानंदी एकच भयानक पुरावा असा समरला दाखवते की जेणेकरून पटकन त्या पुराव्यामधून समरचा आनंदवरचा विश्वास पुन्हा एकदा तयार होऊन आनंद हा खरा होता आणि आनंदने हार चोरला नाही हे सत्य समोर येता क्षणी स्वानंदीला आलेल्या एकाच फोनने आता आनंद जीव देत असल्याचे ज्यावेळेस स्वानंदीला कळते आणि स्वानंदी समरला सांगते त्याच वेळेस आता वाऱ्याच्या वेगाने पळत येऊन समर कसा आनंदला वाचवतो आणि पुन्हा एकदा समर आनंदला मिठी मारून कशी प्रेमाने दोघांची मैत्रीला सुरुवात होते आणि एकमेकांच्या मनातील गैरसमज दूर होऊन असा कोणता पुरावा स्वानंदी समरला दाखवते तेने करून समरचा आनंदवरचा विश्वास पुन्हा एकदा परत मिळत दोघांच्याही मैत्रीच्या नात्याला कशी सुरुवात होते. प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये समोर आलं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता मलिका अंशुमनने भयानक व्हिडिओ दाखवल्यानंतर मात्र आता समरला बोलण्यासाठी काही उरले नाही आणि आनंदने खरोखर तो हार चोरला हे आता समरच्या लक्षात येतं. कारण CCTV फुटेजमध्ये आता आनंद आणि निकिता त्या रूममध्ये असताना निकिताने तिच्या पर्समधून आता आनंदला काहीतरी दिले तर आनंदने आता हारासारखे अजून निकिताला देऊन निकिताने ते पर्समध्ये ठेवले. हे क्लिअर कट दिसत असल्यामुळे समरचा आता गैरसमज झालेला असतो आणि समरने त्या क्षणी त्याची मैत्री तोडून आनंदवर अविश्वास दाखवत आता आनंदला तिथून जाण्यासाठी सांगितलेलं असतं आणि 25 वर्षाचा मैत्रीचा एंड करून वाईट वाटून आनंद निकिता चोरीचा आळ आल्यामुळे तिथून निघून जातात खरे. पण इकडे मात्र स्वानंदीला खात्री असते काही जरी झालं तरी आनंद दादा असं कधीच करू शकत नाही आणि हे सगळं आता समर राजवाडे आणि आनंद यांच्या मैत्रीमध्ये कुणीतरी फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत हे स्वानंदीला कळून चुकलेलं असतं. स्वानंदी आता बेडरूममध्ये येते. स्वानंदी आता समरला समजावू लागते, पण प्रेक्षकांनो, समर तो ऐकणार कसला? पुराव्यावरती विश्वास ठेवणारा समर स्वानंदीची अजिबात ऐकत नसतो. तर स्वानंदी आता समरला समजावून सांगत असते, 25 वर्षाच्या तुमच्या या मैत्रीमध्ये असे कित्येक प्रसंग आले असेल की जेणेकरून आनंद दादा तुमचा फायदा उठवूसुद्धा शकत होता, पण आजपर्यंत तुमच्या या डोळ्यांनी आनंद दादाने कधी तुमचा फायदा उठवला हे बघितलंय का? समर म्हणतो, तसं झालं नाही, पण आज मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पुरावा बघितला आणि तो पुरावा बघत्या क्षणी बोलण्यासारखं स्वानंदी मॅडम काही उरलेलंच नाही आहे. तेव्हा तुम्ही कशाला आनंदची बाजू घेता? स्वानंदी म्हणते की मी आनंदची बाजू घेत नाही आहे. जर तुमची 25 वर्षे एवढी घनिष्ठ मैत्री होती आणि त्या मैत्रीमध्ये जर एकमेकांना काहीही न बोलता सगळं काही एकमेकांचं तुम्हाला माहीत असायचं आणि कधीच एकमेकांबरोबर बोलायची तुम्हाला गरज पडली नाही, एवढी तुमची कृष्ण सुदाम्यासारखी असणारी मैत्री अचानक एका व्हिडिओमध्ये कशी संपते आणि त्या व्हिडिओवरती तुम्ही विश्वास कसा ठेवता? लगेच तुम्ही बघितलं त्या व्हिडिओमध्ये हार कुणाच्याही हातात दिसत नाही आणि आनंददादा आणि निकिताताईने सांगितलं की आनंददादाचा मोबाईल डिस्चार्ज झाल्यामुळे निकिताताई त्यांच्या पर्समधून चार्जर आनंदला देत होत्या. कशावरून ते चार्जर आणि हार नसेल आणि चार्जर असेल? तुम्ही असा व्हिडिओमधून आणि व्हिडिओ तुम्ही बघितला त्यामध्ये हार दिसतो का? आनंददादाने हार निकिताकडे दिला असे त्या व्हिडिओमध्ये हाराचे तुम्हाला इमेज तरी दिसते का? तर आता समर म्हणतो, ते मला काही माहिती नाही, पण त्यांच्या त्या हावभावावरून तर सगळं तसंच वाटतंय. आता मात्र स्वानंदी म्हणते की अहो, तुम्ही एज्युकेटेड आहात, हावभाव करणारे व्हिडिओ असे कित्येक असतात आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. अहो, 25 वर्ष ज्या नात्यावरती आनंददादाने कधी डाग लागू दिला नाही, तुमच्या या एका हारासाठी कशाला डाग लागू देईल?
समर म्हणतो, स्वानंदी मॅडम, आनंदला पैशाची गरज होती आणि पैशाची गरज असणाऱ्या माणसाला विचारशक्ती क्षीण होऊन तो कोणत्याही थराला जाऊ शकतो एवढं लक्षात ठेवा. आणि आनंदने सुद्धा तेच केलं. त्या वेळेस मी त्याला पैसे देत होतो, पण त्यावेळेस त्याचा स्वाभिमान जागृत होऊन मैत्रीच्या नात्याला त्याने प्राधान्य दिलं आणि हे सगळं करूनही इकडे दुसरीकडून असा गैरफायदा उठवला. तर आता स्वानंदी म्हणते की अहो ऐका, आनंद आता तसे नाही आहेत. आता इकडे समर ऐकायला तयार नसतो. स्वानंदी विचार करते की आता राजवाड्यांना याच्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला आनंददादाला आता निर्दोष सिद्ध करण्यासाठी काहीतरी पुरावा आणावाच लागेल, कारण राजवाडे पुराव्याशिवाय काही बोलतच नाही आणि त्यांना दुसरं काही दिसतच नाही. हे आता स्वानंदीच्या लक्षात येते. स्वानंदी आता इकडे अंशुमन मलिकावरती करडी नजर ठेवून असते. त्याच वेळेस आता इकडे सुस्मिता आता स्वानंदीला कॉल करते आणि सांगते की नंदूताई, अगं माझ्याकडे एक व्हिडिओ आहे. त्या दिवशी मी आले होते ना, तुझा सुवर्णप्रधान सोहळा होता, त्या दिवशी मल्लिका काकू त्या नलिनी काकूला तो हार देत होते आणि मी सहज वॉशरूमला जात असताना मला त्या दोघी दिसल्या, तेव्हा मी त्यांचा व्हिडिओ काढला. स्वानंदी म्हणते, काय बोलते सुस्मिता म्हणते, हो नंदूताई. स्वानंदी म्हणते, पटकन तो व्हिडिओ मला पाठव. आणि सुस्मिता तो व्हिडिओ आता स्वानंदीला पाठवते. आणि जेव्हा आता स्वानंदी तो व्हिडिओ बघते, त्यामध्ये आता मलिकाच्या हातात तो हार क्लिअर कट दिसत असल्याचे स्वानंदीला दिसते. आणि इकडे तिकडे बघत चोर नजरेने मलिका तो हार नलिनीला देत काहीतरी सांगत असते. हे त्या व्हिडिओमधून समोर येताच सगळ्यात मोठा तगडा पुरावा स्वानंदीला मिळालेला असतो. आणि स्वानंदी आता तो पुरावा घेऊन राजवाड्यांकडे म्हणजे समरकडे येत म्हणते की समर राजवाडे, तुम्हाला माझा विश्वास नव्हता. मी जे सांगत होते मैत्रीच्या नात्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही. आणि बघा आता हा पुरावा, बघा आनंददादाचा प्रामाणिकपणा आणि आनंददादाची मैत्री. स्वानंदी तो व्हिडिओ समरला दाखवते आणि जेव्हा समर तो व्हिडिओ बघतो, समरच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. समर डोक्याला हात लावतो. समरच्या आता कानातून धूरच निघालेला असतो. आणि मलिका आता इकडे नलिनीला तो हार देत असल्याचे क्लिअर कट त्या व्हिडिओमधून दिसत असते. आणि त्या व्हिडिओमध्ये आता मलिका काकूकडे हा हार कसा आला आणि नलिनी काकूला तो हार कसा देत होती, आणि जो हार आनंदने ज्वेलरी शॉपमधून आणला आणि त्याच्या पिशवीमध्ये ठेवला होता, तो हार मलिका काकूकडे कसा गेला, हा विचार आता समरच्या डोक्यात येतो. आणि हे सगळं मलिका काकू आणि अंशुमन अर्पिताने घडून आणलं हे सत्य समोर येतं. आणि समरला मोठा धक्का बसतो. डोक्याला हात लावत समर कॉटवर बसतो. तर स्वानंदी म्हणते, काय झालं राजवाडे, अहो काय झालं तुमच्या मैत्रीच्या नात्याचा एवढा मोठा, तुम्ही तर मैत्रीच्या नाते एका मिनिटात संपवले. अहो तुमची मैत्री एवढी तकलादू होती का, आणि मैत्रीमध्ये तुम्हाला विश्वास नव्हता का? एका व्हिडिओमध्ये तुम्ही आज काय करून बसलात? ज्या वेळेला आनंददादावरती सगळे आरोप करत होते, त्यावेळेस खरं तर तुम्ही आनंददादाची बाजू घ्यायला हवी होती, कारण त्यावेळेस सगळ्यात जास्त मदतीची गरज आनंददादाला त्यांच्या मित्राची होती. आणि तीच गरज तुम्ही दाखवली नाही आणि तुमच्या मैत्रीवरती तुम्ही अविश्वास दाखवला. तर बघा आता हा व्हिडिओ आणि करा आता न्याय. तर समरला मोठा धक्का बसतो. त्याच वेळेस आता इकडे ज्या वेळेस निकिता आणि आनंद घरी येतात, त्याच वेळेस आता आनंदला एवढं काही वाईट वाटलेलं असतं. आणि आता समर आणि आपल्यामध्ये नातं कधीच नीट होऊ शकत नाही. आणि समर आणि आपण कायमचं वेगळं झालो. आणि समरने आपल्यावरती अविश्वास दाखवला. आणि हे सगळे प्रश्न आता आनंदच्या डोक्यात येतात. आणि जगून तरी काय उपयोग असे म्हणत दरवाजा बंद करून त्याच्या बेडरूममध्ये आनंद आता स्वतःला गळफास घेऊन फॅनला लटकवून संपवण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि इकडे आता निकिताला सुद्धा झोप लागत नसते. निकिता आता दरवाजा वाजवून इकडे आनंदला उठवण्याचा प्रयत्न करते, पण 2 तासापासून आनंद दरवाजा वाजवत असताना सुद्धा दरवाजा उघडत नसतो. आणि निकिताला संशय येतो. पटकन निकिता आता इकडे स्वानंदीला कॉल करते. निकिताचा एवढ्या रात्री आलेला फोन बघून स्वानंदी डचकते आणि घडलेली हकीकत निकिता आता स्वानंदीला सांगते आणि म्हणते की जर आनंदला काही झालं तर मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही. आणि त्याच वेळेस आता स्वानंदी निकिताला समजावते आणि म्हणते की आम्ही आलोच, तू काही काळजी करू नकोस. आणि आनंददादाला सांग की पुरावा सापडला, तुम्ही निर्दोष आहात, तुम्ही हार घेतला नाही आणि मी राजवाड्यांना तो पुरावा दाखवलाय म्हणून.
इकडे आता स्वानंदी समरला म्हणते की आनंद दादा आता फॅनला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे, दरवाजा उघडत नाही, चला लवकर. समर वाऱ्याच्या वेगाने स्वानंदीला घेऊन आनंदच्या घरी येतो आणि तिकडे आता आनंद दरवाजा उघडायला तयार नसतो. समर तिथे येता जोराने दरवाजावरती थापा मारत आनंदला दरवाजा उघडायला सांगतो. समर म्हणतो, आनंद मी चुकलो, मला माफ कर आणि मी मैत्रीवरती विश्वास ठेवायला हवा होता, पण आत्ता माझे डोळे उघडले. तू हार घेतलेला नाही आहे हे आत्ता मला समजलंय. पण आता तोपर्यंत आनंदने पंख्याला आता कापड बांधून स्वतःची ती दोरी आता गळ्याला लावलेली असते आणि आता इकडे आनंद दरवाजा उघडत नाही आहे बघून समर दरवाजावरती जोराने आता दणके मारतो आणि दरवाजा उघडतो. तर आनंद आता फॅनला लटकलेला बघून पटकन समर हा वाऱ्याच्या वेगाने पळतच येऊन आता आनंदचे पाय धरतो आणि पटकन आता आनंदला खाली उतरवले जाते. हात जोडून समर आनंदला म्हणतो, मला माफ कर मित्रा, मी आपल्या मैत्रीवरती विश्वास ठेवायला हवा होता आणि मला पुराव्यामध्ये व्हिडिओमध्ये जे दिसलं त्यावर मी विश्वास ठेवला. आज माझ्याकडून खरंच मोठी चूक झाली आणि आज ह्या समर आनंदला आणि त्याच्या 25 वर्षाच्या सुदाम्याच्या मैत्रीला ओळखू शकला नाही, मला माफ कर. आणि असे म्हणत समर आता हात जोडून आनंद समोर उभा राहतो आणि तेवढ्यात आनंद म्हणतो, मित्रा अरे तुला आता खरं ते समजलं आणि मला ना खूप बरं वाटलं, पण आता मला माफ कर. आता पुढे यापुढे अशी माझ्यावर जबाबदारी देऊ नकोस आणि मी ही जबाबदारी पेलू शकत नाही. अरे 25 वर्षाच्या मैत्रीचा एका क्षणात राख रांगोळी होऊन काय झालं तुला माहिती ना. तर आता समर पुन्हा आनंदला म्हणतो की खरंच आनंद मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, यापुढे असं कधीच होणार नाही. तेव्हा आता आनंद समरला म्हणतो की नाही आता समर मी तुला सांगतो की आपल्यामध्ये ही मैत्री कायम राहावी, आयुष्यभर राहावी असं मला वाटतंय आणि मैत्रीच्या नात्याच्या आड पैसा अविश्वास वगैरे असं काहीच मला यायला नाही हवं आणि त्यासाठी मी तुझ्या जॉबची आता नोकरी सोडून राजीनामा देत आहे आणि यापुढे मी तुझ्या आणि माझ्यामध्ये असले पैशाचे व्यवहार आणि गैरसमज येऊ नये म्हणून हे सगळं मी तुझ्यापासून बाजूला करत आहे आणि मी तुझ्या कंपनीतून राजीनामा देणार आहे. म्हणजे आपली मैत्रीवरती कोणतीही गदा येणार नाही किंवा अविश्वास पडणार नाही. ती ऐकताच समरला धक्का बसतो आणि मैत्रीसाठी सगळ्यात मोठा त्याग करायला निघालेला आनंद आज खऱ्या अर्थाने सुदामा बनलेला असतो हे समरच्या लक्षात येतं आणि समरच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात आणि समर आनंदला वाचवतो. तर प्रेक्षकांनो, कशी वाटली स्वानंदी आणि कशी वाटली आनंदची मैत्री ती कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.